नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता मिळाला नसेल तर आता राज्यामधील काही शेतकऱ्यांना नमोचा दुसरा हप्ता हा 4,000 रुपयांचा तर काही शेतकऱ्यांना नमोचा दुसरा हप्ता हा 6,000 रुपयांचा मिळणार आहे। हो शेतकरी मित्रांनो, ही अपडेट अगदीच खरी आहे, जी की स्वतः राज्य सरकारने राज्याच्या कृषी मंत्र्यांच्या द्वारे जाहीर केली आहे। याबरोबरच तुम्हाला दुसऱ्या हप्त्याचे वितरण कधीपर्यंत होईल याची देखील फिक्स तारीख तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ निवांत बसून निश्चिंत होऊन विना स्किप करता शेवटपर्यंत पहा। तर मग चला वेळ न वाया लावता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मग शेतकरी मित्रांनो, अपडेटची हेडलाईन अशी आहे की शेतकऱ्यांच्या आनंदाला सीमा नाही, हप्त्याची रक्कम इतक्या आजाराने वाढणार, जाणून घ्या सविस्तर अपडेट। आणि याबद्दलची सविस्तर अपडेट अशा प्रकारची आहे की राज्य सरकार राज्यामधील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गतच्या पात्र लाभार्थ्यांसाठी शासनाची तिजोरी उघडी करणार आहे। आणि योजनेअंतर्गतच्या ज्या पात्र लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे पैसे मिळाले नाहीत त्या लाभार्थ्यांच्या खात्यावर नमोचा दुसरा हप्ता हा एकत्रित 4,000 रुपयांचा आणि या 4,000 रुपयांमध्ये केंद्र शासनाच्या PM किसान सन्मान निधी योजनेच्या 2,000 रुपयांची भर देखील केंद्र सरकार त्याच वेळेस घालणार असल्याची घोषणा करण्यामध्ये आली आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की आगामी काळामध्ये देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार PM किसान सन्मान निधी योजनेच्या आगामी 16 हप्त्याचे वितरण हे लवकरच करणार आहे। आणि त्या हप्त्यासोबतच राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याचे देखील वितरण हे करण्यामध्ये येईल। शेतकरी मित्रांनो, राज्यामधील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गतच्या पात्र लाभार्थ्यांना काही अडचणीमुळे नमोच्या पहिल्या हप्त्याचे पैसे मिळाले नाही, परंतु PM किसान योजनेच्या 15 हप्त्याचे 2,000 रुपये मिळाले होते। त्यामुळे आता अशा लाभार्थ्यांना नमोचा दुसरा हप्ता एकत्र 4,000 रुपयांचा मिळेल आणि वरून या 4,000 रुपयांमध्ये केंद्र शासनाच्या 2,000 रुपयांची भर देखील पडणार आहे। अशा प्रकारे काही लाभार्थ्यांना नमोचा दुसरा हप्ता 4,000 रुपयांचा तर काही लाभार्थ्यांना 6,000 रुपयांचा देण्यामध्ये येणार आहे। याबरोबरच शेतकरी मित्रांनो, या दिवशी जमा होणार आहे नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता। राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची घोषणा करते वेळेस या योजनेच्या हप्ता वितरणाचे वेळापत्रक देखील जाहीर केले होते, परंतु या योजनेच्या पहिल्या हप्त्याच्या वितरणावेळेस योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांची पडताळणी करण्यास आणि योजनेची रूपरेखा जाहीर करण्यास झालेल्या विलंबामुळे पहिला हप्ता हा नियोजित वेळापत्रकानुसार देणे शक्य झाले नव्हते। परंतु त्यानंतर राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांनी असे स्पष्ट केले होते की यापुढे वितरित करण्यामध्ये येणाऱ्या PM किसान सन्मान निधी योजनेच्या 15 हप्त्यापासून नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे वितरण देखील सुरळीतरित्या आणि PM किसान योजनेच्या हप्त्यासोबतच करण्यामध्ये येईल। तर मग आता आगामी काळामध्ये देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये संपूर्ण देशामध्ये आचारसंहिता लागू होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे। आणि याच गोष्टीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशामध्ये जानेवारी महिन्यामध्ये PM किसान योजनेच्या 16 हप्त्याचे वितरण होणार असल्याचे सांगितले जात आहे। राज्य शासनाच्या घोषणेनुसार याच 16 हप्त्यासोबत नमो शेतकरी योजनेचा आगामी दुसरा हप्ता देखील राज्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे। याबरोबरच शेतकरी मित्रांनो, केंद्र शासनाने जानेवारी महिन्यामध्ये PM किसान योजनेच्या 16 हप्त्याचे वितरण करण्याचे नियोजन केले, तर जानेवारी महिन्यामध्ये एक सर्वोत्तम मुहूर्त म्हणून 26 जानेवारी हा दिवस समोर येत आहे। कारण की 26 जानेवारी हा दिवस संपूर्ण देशामध्ये प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो आणि या दिवशी देशाचे पंतप्रधान संपूर्ण देशामधील जनतेला संबोधित करत असतात। त्यामुळे याच प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या दोन्ही योजनांच्या हप्त्यांचे एकत्रितरित्या वितरण करण्यामध्ये येणार असल्याचे देखील सांगण्यामध्ये येत आहे। तर मग शेतकरी मित्रांनो, आगामी नवीन वर्षाच्या जानेवारी महिन्याच्या 26 तारखेला देशामधील सर्व PM किसान सन्मान निधी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना PM किसान योजनेच्या 16 हप्त्याचे आणि राज्यामधील नमो शेतकरी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना नमो शेतकरीच्या दुसऱ्या हप्त्याचे वितरण करण्यामध्ये येणार असल्याची माहिती या ठिकाणी देण्यामध्ये आली आहे। आणि अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला देखील लाईक करा। धन्यवाद।